आदेश जय मच्छिंद्रनाथ. सज्जनो, आजचा जो काही विषय आहे तर तो आपला विषय म्हणजे आळंदी अर्थात अलंकापुरी. आणि त्या अलंकापुरीत, कोणत्या अलंकापुरीत तर त्या अलंकापुरीत ज्या अलंकापुरीमध्ये आपल्या माऊलींनी संप्रदायाचा पाया रचला त्या अलंकापुरीत. आणि त्या अलंकापुरीत राहून काही कामी लोक, काही भोगी लोक जे विचित्र कामं करत आहे आणि तेही कांड संप्रदायाच्या आड राहून करत आहे. त्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे. मी संदीप सोनवणे, तापीतीर मुक्ताई ज्या ठिकाणी गुप्त झाल्या तिथे उर्फ मुक्तानंद. तर सज्जन हो, सांगावंसं वाटते की पूर्वी आळंदी ही देवाची होती. जसं पुणे विद्येचं माहेरघर होतं, पण जसं पुण्यामध्ये विद्या राहिली नाही, ती सासरी गेली बँगलोरला, तसंच आळंदी ही देवाची राहिली नाही. कालांतराने ती आळंदी पैशाची झाली नाही. ती आळंदी पैशाची केली आणि कालांतराने तीच आळंदी ह्या लोकांनी तिला लग्नाची केली. म्हणजे इकडून तिकडून येणारे जे काही पडून येणारे लग्न करणारे आळंदीमध्ये लग्न करायचे. आणि प्रत्येक मठाच्या बाहेर एक पाटी असते, आमच्याकडे वैदिक पद्धतीने लग्न लावून मिळेल, अमुक पद्धतीने लग्न लावून मिळेल, असे त्यांचे तिथे ते व्यवसाय झाले. म्हणून आळंदी ही लग्नाची झाली. आणि कालांतराने म्हणजे आता ह्या काळामध्ये तीच आळंदी, तेच अलंकापूर ह्या कामी आणि भोगी लोकांमुळे अत्याचाराची झाली. आणि तो अत्याचार हे लोक संप्रदायाच्या आड राहून करत आहेत. हे आपल्या संप्रदायातील जे काही मोठमोठे बुवा लोक आहे, बुवा म्हणून महाराज म्हणत नाही, कारण महाराज न म्हणण्यामागे, मी त्यांना महाराज न म्हणण्यामागे एक कारण आहे. त्याच्याकरता मी एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. आता फक्त आपला विषय आहे आळंदी आणि त्यामधले कांड. तर सज्जन हो, आपल्या संप्रदायामध्ये काही मोठमोठे महाराज बुवा महाराज आहेत. तर त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मागे एक प्रकरण घडलं, वसंत गडकर बुवा त्यांनी एक शब्द बोलला होता, ते सर्वांना माहितीच आहे. तर काही स्वयंघोषित महाराज, मी म्हणत नाही त्यांना, त्या स्वयंघोषित महाराजांनी वसंत गडकर बुवांना कॉल करून, ती कॉल रेकॉर्डिंग करून त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलला टाकल्या आणि हेडलाईन दिली, अमुक महाराजांनी वसंत गडकर बुवाला असा झापला, अमुक महाराजांनी वसंत गडकरला असा झापला. यातून ह्या लोकांनी, ह्या बुवा लोकांनी सिद्ध काय केलं? सिद्ध एवढंच झालं की हे यांचे चेहरे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत होते की मी पण महाराज आहे. आणि आपल्या वारकऱ्यांची, आपल्या भजन करायची, आपल्या कीर्तन करायची, आपल्या टाळ करायची, इव्हन आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदू धर्माची अस्मिता असलेल्या आळंदीमध्ये असे कांड होत आहेत. तर हे कांड, ह्या कांडाविषयी ह्या महाराजांनी का बोलू नये? आता का झोपलेले आहे? किंवा ह्या विषयावर बोलावं असं वाटत नाही का कोणालाच? 6 महिन्याच्या अगोदर 2 लहान मुलांवर संस्थेमध्ये त्या संस्था चालकाच्या मेहुण्याने अनैसर्गिक कृत्य केलं. त्याविषयी कोणीच बोललं नाही, फक्त मीडिया बोलली. हे विषय दिसत नाही का?
आपली अस्मिता आळंदी आहे, अलंकापूर आहे आणि ती स्वच्छ करण्याची गरज आता आहे आणि ते आपणच करू शकतो. काही काळापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी आदरणीय प्रयागताई अक्का यांनी माय इंद्रायणी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती आणि ती त्यांनी केली. तसंच आज प्रत्येक वारकऱ्याचं, माळकऱ्याचं, प्रत्येक हिंदू धर्मातील प्रत्येक युवकाचं काम आहे की आपल्याला माय अलंकापुरी ह्या कामी भोगी लोकांपासून मुक्त करायचे आणि याच्याकरता पुढाकार आपण घ्यायला पाहिजे. शासन प्रशासन शांत बसलेले आहे. ज्या मुलीवर आता काही दिवसापूर्वी अत्याचार झाला ते आपल्याला दिसत नाही का? हे आपण बघायची गरज आहे आणि हे बघणं खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण या लोकांनी धर्माच्या आड राहून आणि संप्रदायाच्या आड राहून असे हे काळे धंदे हे लोक चालवत आहेत आणि तेही आळंदीमध्ये. आणि विषय एक महत्त्वाचा सांगावासा वाटतो सज्जनो, मायबापांनो, तुमच्या मुलाला कीर्तनकार बनवा, मुलीला कीर्तनकार बनवा, ती काळाची गरज आहे. पण तुम्ही त्यांना ते अल्पवयीन असताना कोणाच्या तरी हवाली करू नका, कोणाच्या तरी स्वाधीन करू नका. याच्याने काय होते आहे की तुम्ही असमर्थ आहात.